नमस्कार, मी स्वप्ना अप्रतिम मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। इडली बनवण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय येतो की इडली जाळीदार होत नाही किंवा चिवट होते। हे सगळं असं होऊ नये यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा। आपण मऊसूत पांढरी शुभ्र जाळीदार इडली कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। यासाठी मी रेशनचे 3 वाटी तांदूळ घेतले। तीन वाट्या तांदळासाठी ही 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। 3 फुल भरलेला सपाट वाटा तांदूळ आणि 1 फुल भरलेली उडदाची डाळ असं प्रमाण घ्यायचंय आणि त्यात टाकायचंय पाव चमचा मेथीदाणे। मेथीदाणे याच्यामुळे आपल्या इडली खूप फ्लफी, मऊ आणि जाळीदार होणार आहे। रेशनच्या तांदळामध्ये काही प्रमाणात काळपटपणा असतो आणि धूळ पण खूप असते, याच्यामुळे हे तांदूळ चांगले 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। पाच ते 6 पाण्याने तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतलेले। आता मी याच्यावर झाकण ठेवून 6 ते 7 तासासाठी डाळ तांदूळ भिजून घेणार आहे। 7 तास झालेत। आता हे डाळ तांदूळ भिजून 6 ते 7 तास डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत। आता आहे ना, मी हे मिक्सरमध्ये बारीक करते। सहा ते 7 तास डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत। आता आहे ना, मी हे मिक्सरमध्ये बारीक करते। 6 ते 7 तास डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेत। आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता हे डाळ तांदूळ मी मिक्सरमध्ये बारीक करते। आता हे बॅटर एका डब्यामध्ये मी टाकून डबा 2 तासासाठी झाकून ठेवणार आहे। अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत। आता इडली आपली जाळीदार मऊसूत होण्यासाठी एक टीप वापरायची आहे। इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि त्यात 2 चमचे साबुदाणे टाकते। हे इडली जाळीदार होण्यासाठी मदत होईल आणि साबुदाणा यासाठी की साबुदाण्याने आपली इडली खूप छान पांढरी शुभ्र होईल आणि इडली थंड झाल्यानंतर जो चिवटपणा येतो तो याने येणार नाही। खूप वेळ इडली ही आपली एकदम अशी मऊसूत आणि जाळीदार नरम राहील। याच्यात पाणी टाकून मी हे भिजवून घेते। डाळ आणि तांदूळ याच्यासोबत हे भिजत ठेवायचे आणि डाळ तांदूळ सोबतच हे बारीक करायचे। पोहे आणि साबुदाणा छान भिजलेला आहे, मऊ झालेला आहे। आता मी याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते। इडली तयार करण्यासाठी आता मी सर्वात आधी हे सगळे भांडे ऑइलनी ग्रीस करते। सगळ्या भांड्यांना तेल लावून घ्यायचे, त्याच्याने इडली आपली खाली चिटकणार नाही। आता इडलीच्या स्टँडमध्ये मी व्यवस्थित एक बॅटर टाकून घेते। इडलीचे बॅटर स्टँडमध्ये भरून तयार आहे। आता मी हे कुकरमध्ये इडली लावणार आहे आणि त्यासाठी कुकर गॅसवर ठेवले। स्टँड आधी टाकायच्या आधी कुकर चांगले प्री हीट करून घ्यायचे। आता मी कुकरला झाकण लावून घेणार आहे। ची फ्लेम ही मीडियमच ठेवायची। आता 10 मिनटं इडली छान तयार होऊ द्यायची। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। चटणी बनवण्यासाठी मी इथे खूप सारी कोथिंबीर घेतली आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, लसूण घेतलेला आहे, चण्याची डाळ ही मी भिजवून घेतलेली आहे। चटणीसाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि चण्याची डाळ जी आपण भिजवून घेतली होती ती एका पॅनमध्ये फ्राय करून घेणार आहे। पॅनमध्ये थोडे ऑइल घालून डाळ फ्राय करून घ्यायची। दोन मिनटं डाळ फ्राय करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे
चटणी बनवण्यासाठी मी हे सगळं आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। हिरवी चटणी बारीक करून तयार आहे। आता याला फोडणी देण्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, थोडे ऑइल घातलेले आहे। यात सगळ्यात आधी घालणार आहे थोडी मोहरी, त्यानंतर घालायचा आहे कढीपत्ता, सुकी लाल मिरची टाकायची आहे, मी मीठ मिक्सरमध्ये बारीक करतानाच टाकले होते। आता याला फोडणी देऊया। इडलीसाठी हिरवी चटणी आता आपली छान तयार झाली आहे। आणि आता इडली छान आपली इथे तयार झालेली आहे। इडली थोडी थंड झाल्यावर 5 मिनिटांनी काढून घ्यायची आहे। थंड झाल्यावर इडली व्यवस्थित निघते। इडलीला किती छान जाळी आली आहे हे तुम्ही बघू शकता। थोडीशी मी तुम्हाला तोडून दाखवते। आतल्या बाजूने खूप छान जाळी आलेली आहे।